मुलं शाळेत नाही जायचं म्हणून रडतात, पण माझ्या स्वानंदीचं उलटं आहे. तिला शाळेतून घरीच यायचं नव्हतं म्हणून ती रडत होती. तर आज होतं स्वानंदीच्या शाळेचं ओपनिंग आणि वटपौर्णिमासुद्धा होती आज. तर खूपच घाई झाली. लवकर पहाटे उठून इतके सगळे कामं आवरले आणि 10 वाजता स्वानंदीच्या शाळेचं ओपनिंग होतं. तिथे गेलो. खूप छान असा कार्यक्रम पार पडला, पण माझ्या मुलीला काही तो कार्यक्रम करायचा नव्हता. तिला शाळेच्या आतमधले खेळणे खेळायची होती. ओपनिंग झाल्यानंतर नाश्ता झाला, स्वानंदीचं खेळणं पण झालं. नंतर आम्ही आईकडे गेलो, कारण वडाच्या झाडाची पूजासुद्धा करायची होती. पटापट तयारी केली आणि वडाच्या झाडाखाली गेलो. वडाची झाडाची पूजा करायला भरपूर अशी गर्दी होती तिथे. आणि एका काकूंनी म्हटलं की रील स्टार आली. तर खरं सांगायचं तर मी रील स्टार नाही आहे, आय एम अ कॉन्टेंट क्रिएटर. मला कॉन्टेंट बनवायला आणि तो टाकायला खूप जास्त आवडतो. आणि कॉन्टेंट मी आताचीच नाही टाकत, मी 2016पासून कॉन्टेंट टाकते यूट्यूबवरती. तर असो, वडाच्या झाडाची पूजा करून घेतली. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून घेतल्या आणि सर्वांच्या मग ओटी वगैरे भरण्याचा प्रोग्राम आटपून घेतला. नवीन वर्षाचं जेव्हा कॅलेंडर आपल्या घरामध्ये येतं तेव्हा मी सगळ्यात आधी त्या कॅलेंडरमध्ये वटपौर्णिमा कधीची आहे हेच बघत असते आणि खूप आतुरतेने वटपौर्णिमेची वाट बघत असते. 2026मधली ही 5व्यांदा मी साडी घातली आहे. मी साडी खूप कमी घालते. संध्याकाळी आईकडून निघालो रूमवरती यायला, तर एक गार्डन भेटलं होतं. तिथे स्वानंदी खेळली आणि असा झाला दिवसाचा शेवट.